सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 75 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन मयुरीला घेऊन तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी अलिबागला आला होता. भक्ती पॅराडाईज या 3 स्टार हॉटेलमध्ये ते राहिले होते. अर्जुनने नाश्ता मागवला आणि सोबत एक ॲपल नेहमीप्रमाणे. आणि मयुरी तोंड वाकडं करत म्हणाली, अर्जुनराव, 1-2 दिवस नाही खाल्लं फळ तर तुमचं बाळ लगेच कोमेजून जाणार नाही. इथे तरी नको ना हो ॲपल. आणि अर्जुन हसून म्हणाला, मयू, बाळ कोमेजेल की नाही हे मला माहीत नाही, पण माझी बायको मात्र कधीच कोमेजलेली मला चालणार नाही. तिचे हे वर आलेले सफरचंदासारखे लाल गाल अजिबात उतरता कामा नयेत, समजलं. मग मयुरी हसून म्हणाली, अहो, तुमची बायको पण नाही लगेच कोमजणार. इतकी पण नाजूक नाही ती. हो का? अर्जुन म्हणाला, साधा प्रवासही नाही झेपत तिला. आणि मयुरी हसून म्हणाली, असं काही नाही, झेपतो मला प्रवास. हो का? मग रात्री आल्या आल्या फुल क्वार्टर मारून झिंगून पडल्यासारखं कोण पडलं होतं? आणि मयुरी म्हणाली, क्वार्टर म्हणजे? आणि अर्जुन म्हणाला, इकडे ये, कानात सांगतो. आणि मयुरीने फार उत्सुकतेने त्याच्या तोंडाजवळ कान नेला. आणि अर्जुन म्हणाला, क्वार्टर म्हणजे दारू? तसा मयुरीने त्याला जोरात चिमटा काढला आणि म्हणाली, निर्लज्ज कुठले, बेशरम. आपण कुठे बसलो याचं तरी भान ठेवा की. इतके फाजील कसे हो तुम्ही? निदान मला आणि बाळाला तरी सोडा. आणि अर्जुन म्हणाला, उलट तुम्हा दोघांना सोडणार नाही, पण बाकी सगळ्यांना सोडेन. तुम्ही दोघेच तर माझ्या हक्काचे आहात. इतक्यात त्यांच्यासमोर एक 29 वर्षाची तरुण मुलगी येऊन उभा राहिली आणि म्हणाली, ए हाय अर्जुन. आणि आपल्या बायकोसोबत गुलूगुलू बोलण्यात मग्न असलेल्या अर्जुनरावांनी वर पाहिलं. आणि त्या मुलीला पाहून तो सुद्धा सरप्राईज झाला आणि खुर्चीतून उठत म्हणाला, अगं भक्ती, तू आणि इथे? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार. असं म्हणून अर्जुननं त्या मुलीच्या हातात हात दिला. स्वारी खूपच खुश दिसत होती. मयुरीला मात्र काहीच समजत नव्हतं की काय चाललं आहे त्या दोघांचं. एरवी मुलींपासून दूर पळणारे, त्यांचा स्पर्श टाळणारे, एक पत्नीत्व पाळणारे अर्जुनराव त्या तरुणीच्या हातात हात देऊन चक्क डोळ्यात डोळे घालून पाहत होते आणि हसत होते. त्याचा चेहरा फारच खुल्ला होता. स्वारी आणखीनच फ्रेश वाटत होती. आणि मग थोड्या वेळाने त्याला मयुरीची आठवण आली आणि त्या तरुणीला तो तिच्यासोबत मयुरीकडे घेऊन आला आणि म्हणाला, मीट माय वाईफ मिसेस मयुरी अर्जुन कामत. आणि त्या तरुणीनेही हाय मयुरी म्हणून मयुरीशी हात मिळवला. आणि अर्जुन मयुरीकडे पाहून म्हणाला, मयू, शी इज माय बेस्ट फ्रेंड भक्ती. आणि मयुरीसुद्धा तिच्याकडे पाहून हसून म्हणाली, हाय. आता तिघेही तिथेच बसले. आणि अर्जुन म्हणाला, पण तू इथे कशी? तू पण फिरायला आलीस का? आणि भक्ती हसून म्हणाली, बघा, इतक्या हुशार अर्जुनला एवढं पण नाही कळत वाटतं. आणि अर्जुन म्हणाला, आता काय कळायचं यात? तू काही सांगितलं तर कळेल ना? आणि भक्ती म्हणाली, अरे, या हॉटेलचं नाव माहीत आहे ना तुला? हो, भक्ती पॅराडाईज. अर्जुन म्हणाला आणि त्याला समजलं. तो हसायला लागला आणि म्हणाला, म्हणजे हे हॉटेल तुझं आहे तर? येस, भक्ती म्हणाली. मी रात्री सगळ्या एंट्री रिचेक करत होते तेव्हा मला तुझं नाव दिसलं आणि सोबत मयुरीचं, आणि म्हणून म्हटलं सकाळी जाऊन तुला भेटावं. आणि अर्जुन, लग्न केलंस? कधी केलंस? आणि मला सांगितलंही नाहीस. आणि अर्जुन म्हणाला, अगं, लग्नाला आता 3 वर्ष होत आली. आणि मयुरी आपल्याच कॉलेजची स्टुडंट आहे, पण प्रीतीच्या बॅचची. पण खरंच अगं, खूप छान वाटत आहे तुला भेटून. आणि बाकी रॉयल गँग कशी आहे? भक्तीने विचारलं. आणि अर्जुनने सगळ्यांचा सगळा भूतकाळ वर्तमानकाळ तिला सांगितला. मैत्रिणीशी बोलताना किती चेहरा खुल्ला होता स्वारींचा. कॉलेज संपल्यावर त्यांची ही जवळजवळ 8-9 वर्षांनी पहिली भेट. मग किती बोलूनी किती नको असं झालं होतं त्या दोघांना. मयुरीचं क्षणभर त्याला भानच राहिलं नव्हतं. भक्ती रॉयल गँग मेंबरमधली 2-3 मुलींपैकी एक, अर्जुनची आणि सगळ्यांचीच चांगली मैत्रीण. कॉलेजमध्ये असताना ती अर्जुनची खूप काळजी घ्यायची. त्याच्या जेवणाची नेहमीच आबाळ होत असायची. कॉलेज सकाळचं असायचं, त्यामुळे ती त्याच्यासाठी नेहमी डबा घेऊन यायची. कुठेतरी तिच्या मनात एका कोपऱ्यात ती अर्जुनवर प्रेम करत होती, पण दाखवत मात्र अजिबात नव्हती. कारण तिचं प्रेम हे निरपेक्ष होतं, निस्वार्थी होतं. जर अर्जुनला समजलं असतं की तिच्या मनात त्याच्याविषयी काहीतरी आहे, तर ती त्याची मैत्रीसुद्धा गमावून बसली असती. अर्जुनचा स्वभाव तिला माहीत होता. प्रेमाच्या नादात तिला एक चांगला मित्र अजिबात गमवायचा नव्हता. पण अर्जुनला मात्र याची कसलीच कल्पना नव्हती. आणि जरी असली तरी तो तिला फक्त एक चांगली मैत्रीण मानायचा, आणि तसाही आत्ताच मानत होता. आणि भक्तीला त्याच्या प्रेमापेक्षा त्याची मैत्री लाख मोलाची वाटत होती. मग भक्ती म्हणाली, अर्जुन, तुझं लव्ह मॅरेज की अरेंज रे? आणि अर्जुन मयुरीकडे बघत म्हणाला, दोन्हीही नाही. तशी मयुरी खाली मान घालून लाजायला लागली
आणि भक्ती म्हणाली, म्हणजे मग कसं झालं तुमचं लग्न? अर्जुन म्हणाला, धूम स्टाईलने. आणि भक्तीने काहीही न कळून पुन्हा विचारलं, म्हणजे आता हा कसला लग्नाचा प्रकार? आणि मग अर्जुनने फार फार अभिमानाने त्याच्या आणि मयुरीच्या लग्नाचा सारा इतिहास तिला सांगितला. आणि ती खूप मोठ्याने हसायला लागली आणि म्हणाली, छान छान, हे फक्त आणि फक्त तूच करू शकतोस, नो डाऊट. पण तुझ्यातली थोडी कला आपल्या गँगमधल्या बाकीच्या टोनग्यांना शिकवायचीस की. ते अजूनही तसेच बिन लग्नाचे आहेत आणि रिकामे वळू फिरल्यासारखे फिरत आहेत. आणि तिची ही भाषा ऐकून मयुरी चकितच झाली आणि म्हणाली, रॉयल गँगमध्ये जेंट्स मेंबर फाजील आहेतच, पण ही सुद्धा? अरे बापरे. असं म्हणून ती खाली मान घालून बसली. आणि इतक्यात अर्जुनने भक्तीकडे बघून इशारा केला, मयुरी इथे आहे, जरा जीभ सांभाळून. आणि भक्तीने तिची जीभ चावली. इतक्या वर्षांनी जिवलग मित्र भेटला होता, त्यामुळे त्यांच्या कॉलेजच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या. आणि भक्ती म्हणाली, पण मयुरी, तुला आमचा अर्जुन का आवडत नव्हता गं? अगं किती मुली मागे लागल्या होत्या त्याच्या, पण तो अजिबात कोणालाच दाद देत नव्हता. आणि अर्जुन म्हणाला, आणि मी हिच्या मागे लागलो होतो तर हे माझ्या जीवाचं पाखरू मला दाद देत नव्हतं. आणि त्याची ही कोल्हापुरी स्टाईल भाषा ऐकून भक्ती पुन्हा मोठ्याने हसली. आणि मयुरी त्याला डोळे वाटारून म्हणाली, अहो, जरा तरी भान ठेवा की बोलताना. आणि तिचं हे बोलणं ऐकून भक्ती म्हणाली, काय अर्जुन, अरे ही तुला अहो जाऊ करून बोलावते? तुझं नाव घेत नाही का ती? एकेरी, आजकाल तर सगळ्या मुली आपल्या नवऱ्याला अरे तुरे बोलतात. आणि अर्जुन म्हणाला, अगं लग्नाआधी आणि लग्नानंतर ती मला तू नालायक, तू निर्लज्ज, तू बेशरम असं म्हणून म्हणून थकली. आणि जेव्हापासून माझ्यावर प्रेम करायला लागली तेव्हापासून मी सांगूनसुद्धा ऐकत नाही. अहो अर्जुनराव अशीच हाक मारत असते. मी तिला म्हणालो की तू मला फक्त अर्जुन म्हण आधीसारखी, पण म्हणते की मी तुमचा आदर करते, त्यामुळे ती मला अहो अर्जुनराव अशीच हाक मारते. म्हणजे तिचीही इच्छा पूर्ण आणि तिच्या तोंडून अर्जुन हे नाव ऐकण्याची माझीही इच्छा पूर्ण, होय की नाही? आणि हे ऐकून भक्तीच म्हणाली, शेवटी ती बायको कोणाची? अर्जुनची आहे ना. ती लगेच शिकली बघ तुझं सगळं. आणि मयुरीचंही खरंच आहे, नवरा बायकोचं नातात प्रेमही हवं आणि एकमेकांबद्दल आदरही हवा. आणि अर्जुन हसत म्हणाला, अगं माझ्या बायकोचा विषयच फार वेगळा आहे. आता दिवस रात्र शिकवत असतो की मी तिला, मग शिकणारच ना पटकन. आणि त्याचं चावट बोलणं ऐकून मयुरीने त्याला चिमटा काढला. आणि चावट अर्जुन मुद्दाम मोठ्याने ओरडत म्हणाला, बघ भक्ती, ही अशी छळत असते मला, सारखी सारखी चिमटे काढत असते. आणि भक्ती काहीही न बोलता नुसती हसत होती. बिनधास्त बेफिकीर स्पष्ट वक्ता अर्जुन आणि लाजरी संकोची स्वभावाची त्याची गोड बायको, त्यांची केमिस्ट्री फार छान होती. आणि अर्जुन म्हणाला, असाच खूप त्रास देते अगं, अगदी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून. आणि मग भक्ती म्हणाली, मग का केलंस तिच्याशी लग्न, तुला इतका त्रास होतोय तर? आणि अर्जुन मयुरीकडे प्रेमाने बघत म्हणाला, हिला पाहिलं आणि पहिल्या नजरेत वाटलं की हीच आपली मालकीन होणार. नाही नाही म्हणती, पण लय जीव लावती बघती मला, हे माहीत होतं मला, म्हणून मग आणली उचलून लग्न करूनच. आणि आता त्याचं हे बोलणं ऐकून मयुरी नेहमीप्रमाणेच भारावून गेली होती. किती छान बोलतात ना अर्जुनराव, एकदम काळजाला भिडणारं. ते बोलायला लागले की ऐकतच राहावं वाटतं. आणि मग भक्ती म्हणाली, अर्जुन, तुम्हाला अजून बाळ नाही का झालं? मला तर 2 मुलंच आहेत बघ. आणि हे ऐकून मयुरी लाजून खाली बघायला लागली. आणि अर्जुन मयुरीकडे पाहून म्हणाला, अगं आम्हालाही एक मुलगा आहे. आणि भक्ती म्हणाली, अरे वा, मग कुठे आहे तो? तुमच्यासोबत का दिसत नाही? घरीच ठेवून आला की काय त्याला? आणि अर्जुन म्हणाला, अगं कसा दिसेल तो, अजून त्याचा जन्म कुठे झालाय? म्हणजे अर्जुन, तू सारखा सारखा कोड्यातच का बोलतोस रे? सरळ सरळ बोलत जा ना. अरे या तुझ्या बायकोचं तर काय होत असेल तुझं रोज असं कोशातलं बोलणं ऐकून? आणि मयुरी मनात म्हणाली, मी कशाला यांच्या नादी लागते, मी आपलं सरळ सरळ हार मानून लोटांगण घालते. अर्जुनाचा नाद एकदाच करून बघितला आणि तो काही मला झेपला नाही. आणि मग अर्जुन म्हणाला, मी चेष्टा न करता सरळ सरळ बोललो की आजारी पडतो, उलट्या मळमळ होते, म्हणून मला सारखं तिरकंच आणि कोड्यातच बोलावं लागतं. मग कसं भारी वाटतं आणि बोलल्यासारखं वाटतं. आणि त्याच्या या विनोदावर मयुरी आणि भक्ती दोघेही दिलखुलास हसल्या. आणि अर्जुन म्हणाला, अगं मयुरीला 4था महिना सुरू आहे, आमचं बाळ तिच्या पोटात वाढते. आणि भक्ती म्हणाली, मग मुलगाच होईल हे इतक्या ठामपणे कसं सांगू शकतोस तू, मुलगी झाली तर? आणि अर्जुन म्हणाला, आम्हाला मुलगाच होणार आहे आणि सेम टू सेम माझ्यासारखाच होणार आहे. आणि आम्ही त्याचं नावही ठेवलं आहे ज्युनियर अर्जुन. आणि भक्ती त्याच्या या आत्मविश्वास पाहून खूप हसायला लागली. म्हणाली, आता तू म्हणतोस म्हटल्यावर होईल बाबा, नक्की तुला मुलगाच होईल, ज्युनियर अर्जुन येणारच. आणि इतक्यात वेटर त्यांचा नाश्ता आणि फळ घेऊन आला. अर्जुनने
ते फळ कापलं आणि मयुरीला खाऊ घालू लागला. भक्ती हे सगळं पाहत होती आणि मयुरी त्याला डोळ्यांनीच खुणवत होती. अहो खाईन मी, मला नका चारू. कोण आहे ते तरी बघा समोर. आणि अर्जुन मोठ्याने म्हणला, मयू अगं तिला माहीत आहे माझा स्वभाव, खा तू, तिला काही नाही वाटणार. आणि मयुरीने लाजत लाजत फळ खाल्लं. आणि त्याच्या बायकोवरचं इतकं अतोनात प्रेम पाहून भक्ती मनातून थोडीशी हळवी झाली. इतक्या अडवून ठेवलेल्या मनातल्या भावना अनावर व्हायला लागल्या. कारण तिला वाटत होतं की जर मी अर्जुनसमोर माझं प्रेम त्याचवेळी व्यक्त केलं असतं तर त्याने केलं असतं का माझ्याशी लग्न? कदाचित केलंही असतं. मग मीच माझ्या हाताने त्याला गमावून बसले का? पण आता या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाही उरला. भक्तीसुद्धा तिच्या नवऱ्यासोबत खूप खुश होती. पण पहिलं प्रेम हे असं सहजासहजी विसरता येत नाही ना. आणि ती म्हणाली, अर्जुन यू कंटिन्यू, मी आलीच. आणि जाता जाता मॅनेजरला आणि वेटरला सांगून गेली, अर्जुन सरांना काय हवं नको ते सगळं पाहायचं. खूप स्पेशल गेस्ट आहेत ते आपले, समजलं? आणि आज जाऊन तिनं तिच्या डोळ्यांच्या कडा पुसल्या. मयुरीला नाश्ता भरवण्यात मग्न असलेल्या अर्जुनरावांच्या नजरेतून ही गोष्ट सुटेल असं होणारच नाही. त्याला तिची अवस्था आता समजली होती आणि त्यावेळीही समजायची. पण मुद्दाम अर्जुन कळून न कळल्यासारखं करायचा. कारण तो तिला फक्त आणि फक्त एक चांगली जिवलग, हृदयाच्या जवळ असणारी मैत्रीण म्हणायचा. अर्जुनला सख्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं खूप जवळचं वाटायचं. आणि भक्तीला त्याची पत्नी बनवण्यात त्याला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. कारण ती त्याची एक समजूतदार मैत्रीण होती. मयुरीच्या दुर्दैवाने तिला त्याची इतकी चांगली मैत्रीण नाही होता आलं. आणि अशी खंत मयुरीला होती. ती त्याची बायको झाली, तो तिला जीवापाड जपायचा सुद्धा. तो तिच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायचा सुद्धा. आयुष्यात बरं चाललंय हे आपण सगळ्यांनाच सांगू शकतो. पण खरं काय चाललंय हे फक्त जिवलग मित्र आणि मैत्रिणीला सांगू शकतो. तसंच अर्जुनला अगोदर मयुरीचा बेस्ट फ्रेंड व्हायचं होतं आणि मग तो तिच्याकडे पत्नी म्हणून पाहणार होता. पण तसं काहीच झालं नाही. मयुरीला त्याची मैत्री अमान्य होती आणि झाली ती डायरेक्ट त्याची बायको, ऑन दी स्पॉट, तेही भोवल्यावर. तिच्या नशिबातच नव्हती अर्जुनची मैत्री. आणि जर ती त्याची मैत्रीण झाली असती तर त्यांचं नातं आहे त्यापेक्षाही आणखीन सदाबहार झालं असतं. अर्जुन दोन्ही बाजूंनी तिचा झाला असता, एक चांगला मित्र आणि एक चांगला पती. आणि मयुरीलाही याची सारखी खंत वाटायची की मी त्यांची मैत्री का नाही स्वीकारली. तो इतके मागे लागला होता तरी. पण वेळ निघून गेली होती. अर्जुनरावांचं नाही ऐकलं की पश्चाताप हा होतच असतो. आणि आता भक्तीने विचारलं होतं मयुरीला की तुला अर्जुन का आवडत नव्हता. पण याचं उत्तर मयुरीला पण माहीत नव्हतं की का ती त्याला नकार देत होती. त्यांचं लग्न झालं आणि आधी हक्क गाजवणारा, जबरदस्ती प्रेम करणारा, मग तिच्यावर जीवापाड जपणारा, वरून कणखर दिसणारा पण तिच्या आठवणीने कासावीस होणारा, तिच्या डोळ्यात अश्रू न येऊ देणारा, ती चुकत असेल तर प्रसंगी ओरडणारा, रात्री बेडरूममध्ये प्रेमाचा वर्षाव करणारा, तिच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याच्याही डोळ्यात अश्रू येणारा, सतत तिला हसवणारा आणि तिच्यासोबत जगणारा, तिचा हळवा पती आणि आता तिची आणि त्याच्या बाळाची काळजी घेणारा बाबा. म्हणून किती किती रूपं होती अर्जुनची. आणि इतक्यात त्याला मयुरीला असा घास भरवताना पाहून आसपासचे पाहणारे म्हणत होते, बघा किती प्रेम करतोय ना हा नवरा स्वतःच्या बायकोवर. इथे बाहेर आहे तरी इतकं प्रेम करतोय, मग घरी तो तिच्यावर किती प्रेम करत असेल. आणि त्यांचं हे बोलणं ऐकून मयुरीने सुद्धा ॲपलचा एक घास अर्जुनला भरवला आणि मनात म्हणाली, आता यांना काय सांगायचं की अर्जुनराव बाहेर आणि घरी सारखेच वागतात. बाहेर वेगळं आणि घरी वेगळं असं त्यांना वागता येत नाही. आणि ते खरंच होतं. कुठेही कधीही त्याच्या वागण्यात, त्याच्या प्रेमात, त्याच्या रागात इंचभरसुद्धा फरक पडत नव्हता. आणि आता दोघेही बीचवर गेले. ऊन जरा कडकच वाटत होतं पण समुद्रावरून येणारा गार वारा खूप आल्हाददायक वाटत होता. अर्जुन आणि मयुरी हातात हात घालून काही वेळ तसेच बीचवर फिरले. आणि मग अर्जुन म्हणाला, मयू आता आपण स्विमिंग करूया. आणि मयुरी म्हणाली, नाही हां, मी नाही, तुम्ही करा हवी तर आंघोळ. आणि अर्जुन खूप हसत म्हणाला, किती खुळी आहे ना माझी बायको. अगं मी रोज करतोच की घरी आंघोळ. आंघोळ करायला नाही आलो मी इथे अलिबागला. आपण स्विमिंग करूया का असं म्हणालो मी. आणि मयुरी थोडी हसत, थोडी लाडक्या स्वरात म्हणाली, हा तेच ते. आंघोळ केल्यावर पण शरीर भिजतं आणि पोहल्यावर पण भिजणारच ना. आणि जास्त वाद न घालता अर्जुन म्हणाला, बरं बाई तुझंच खरं, तुझ्या लॉजिकसमोर आज हरलो हां मी. ओके. आणि आता पुन्हा हसत म्हणाला, चल ना मग आंघोळ करूया. आणि मयुरी म्हणाली, मी नाही, तुम्हीच जा, मी इथूनच तुम्हाला बघते. आणि अर्जुन म्हणाला, बघ हां, तू नुसती मला इथूनच बघ. आणि समुद्रात एखाद्या जलपरीने मला मिठी मारली तर, आणि ती मला आवडली आणि तिथेच मी रोमॅन्स करायला लागलं तर, मग काय करशील तू. आणि मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली, जर असं झालंच तर मी त्या जलपरीला माझी सवत बनवून घेईन.
आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला, माझ्याबरोबर पोहण्यापेक्षा सवत आणणं तुला सोपं वाटतंय ना? आणि ती नुसती हसली. आणि मग अर्जुन म्हणाला, कुठल्याही जलपरीपेक्षा मला माझी मयुराणीच बेस्ट आहे. असं म्हणून त्यानं तिला काही काळाच्या आतच अलगद मिठीत उचलून घेतली. आणि ती म्हणाली, नको नको, मी आजारी पडले तर? मग अर्जुन म्हणाला, तर मी तुला लगेच इंजेक्शन देईन हां. आणि ती ईश्य म्हणून लाजली. आता तो तिला पाण्यात घेऊन गेला. त्याच्या दणकट बाहूमध्ये ती फुलासारखी विसावली होती आणि आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून हरवून गेले होते.